चिमुकल्यांच्या शिक्षणावर पावसाचे सावट, गळक्यात छताखाली भरते अंगणवाडी. आजे गावातील धक्कादायक वास्तव, प्रशासन कधी जागे होणार? हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथून समोर आलेलं हे दृश्य कोणत्याही संवेदनशील मनाला अस्वस्थ करणार आहे. एकीकडे शासन बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांच्या योजना राबवत असल्याचा दावा करतोय, तर दुसरीकडे आजेगाव येथील अंगणवाडीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना गळक्या छताखाली शिक्षण घ्यावं लागतंय. वर्गात पावसाचं पाणी साचल्यानं बसायलाही जागा उरलेली नाही. पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. हे दृश्य आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडीचे. पावसाळा सुरू होताच अंगणवाडीच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती लागते. छतावरून थेट पाणी वर्गात झिरपत असल्यानं चिमुकले बसतात त्या ठिकाणी पाणी साचते. परिणामी मुलांना उभे राहावे लागते, जागा बदलत बसावे लागते आणि अनेकदा शिकवणीही विस्कळीत होते. बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय. ओलसर फरशी, गळणारे छत आणि अस्वच्छ वातावरणामुळे लहान मुलांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची भीती पालक व्यक्त करतात. अशा परिस्थितीत मुलांना अंगणवाडीत पाठवायचे तरी कसे, असा संतप्त सवाल पालक उपस्थित करतात. गावकऱ्यांनीही चिमुकल्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालय सेनगाव आणि ग्रामपंचायत आजेगाव यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन अंगणवाडीची दुरुस्ती करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आता केवळ एका इमारतीचा राहिलेला नाही, तर त्यांच्या सुरक्षित भविष्याशी जोडला गेलाय. त्यामुळे संबंधित प्रशासन या समस्येवर किती वेगानं आणि प्रभावीपणे उपाययोजना करते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागलंय.